ऐसी जोडी करा रामकंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास। आवाज कमी कर। नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ। नाव धड करा सहस्रनामाची ते हे भव सिंधू सिथडी पावे। नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ। तुका मने काळा हाना तोंडावरी। भाता भरा हरी राम बाणे। नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ। यवंत प्रविश मम वाच मिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां। अन्याउष्यस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। थोडा कमी करा जो। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुर्ति प्रदेशं। विधीन्द्रादि देवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासे आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा। ऐसी जोडी करा रामकंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास। नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर अष्टांग ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ असं गोड असं मार्गदर्शन या अभंगामध्ये तुकोबराय करत आहेत। या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला सावध करत आहेत। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा। भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। कार्यक्रम काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे तुम्हा सर्व मंडळीला जरी ज्ञात असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला रात्रभर प्रवास करून सकाळी बोलवलंय। वैकुंठवासी कैलासवासी आमचे कैलासराव खंडेराव दहातोंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त यांच्या वर्षश्राद्धानिमित्त या दहातोंडे कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलं। मला त्या मंगल कार्यालयाला दादाने सांगितलं की म्हणे महाराज पहिलं कीर्तन आहे म्हणे तुमचं या मंगल कार्यालयामध्ये। बरोबर आहे का नाही? याच्यापूर्वी फक्त लग्नच झाले। पहिलं कीर्तन असून सुद्धा रंगदेवता लग्नापेक्षा चांगली बरं तुमच्या मंगल कार्यालयाची महाराज। नाही तर मंगल कार्यालयामध्ये कीर्तन रंगत नाही। कितीचा जरी पट्टीचा गायक असेल किती चांगला तयार पखवाजा असेल किती सुंदर कीर्तनकार असेल त्या वातावरणात रंगतच नाही। कारण इथं सगळे बेवड्यांचे हे असतात काय गुण। इथं फक्त नवरी पेल नसती नवरदेव पेल नसतो नाही तर नवरदेवाचा बाप सुद्धा पेल असतो। आणि अशा वातावरणात अशा व्यासपीठावर कीर्तनकाराने कीर्तन रंगवणं म्हणजे खूप अवघड जातं। विठ्ठल विठ्ठल तुमचं मंगल कार्यालय पवित्र आहे कारण की कीर्तनाची रंगदेवता त्या भूमीतून सांगते महाराज। अजिबात जड जात नाहीये। लक्ष देऊन ऐका। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनात। मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला जगद्गुरु तुकोबराय योग्य असं मार्गदर्शन या अभंगातून करत आहेत। तसं तर या निसर्गाचा एक नियम आहे महाराज। आवाज वाढू नको माझा कमी करा आवाज। या निसर्गाचा एक नियम आहे या प्रकृतीचा एक नियम आहे या जगाचा एक नियम आहे। जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागतं। मग कोणी कसाही असू द्या आल्यापासून लोक फक्त समृद्धी महामार्गाचा अपघातच सांगतायत। बरोबर आहे का नाही महाराज? खूप लोक मेले खूप लोक मेले। काही मूर्ख लोक म्हणतात की समृद्धी महामार्ग हा शाप आहे। असं नाहीये महाराज। एवढा सुंदर पैसे खर्च करून
शासनाने एवढा सुंदर गोड मार्ग बनवलाय. मी एक सांगू का तुम्हाला, गाडी तुमच्यासाठी, तुम्ही गाडीसाठी अजिबात नाहीये महाराज. जगातले जेवढे काही साधन आहे ते साधन तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. मोबाईल तुमच्यासाठी आहे, तुम्ही मोबाईलसाठी अजिबात नाहीये. गाडी तुमच्यासाठी आहे, तुम्ही गाडीसाठी नाहीये. आणि क्षेत्र कोणतंही असू द्या महाराज, माज केला की त्याचा परिणाम भोगावाच लागतो महाराज तुम्हाला. सरकारने तुम्हाला 100च्या स्पीडनं चालायला सांगितलं ना, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही विमानच चालवताय काय का. आणि त्याच्यामध्ये काय त्या बिचाऱ्या रोडचा अपघात आहे का, त्या सिमेंटचा अपघात आहे का, त्या वाळूचा अपघात आहे, काही नाहीये. कारण नसताना प्रमाणापेक्षाही जास्त. आता लोक म्हणतात रोड खराब आहे, आणि कालच एक कंटेनरची धडक तुम्ही पाहिली असेल, तुमच्या मोबाईलवर आले. बिचारे लोक हॉटेलमध्ये बसलेले होते, कंटेनर डायरेक्ट हॉटेलमध्ये गेला. इथं तुम्ही काय लावणार आहे हा? इथं ड्रायव्हरची चुकी आहे. आता त्या बिचाऱ्याचा ब्रेक फेल झाला. काय माहितीये का, जाणं एक तुमच्या ह्या ज्या गोष्टी ना महाराज, हे एक निमित्त आहे. जाणं प्रत्येकाचं ठरेल. 3 मित्र टू व्हीलरवर चालले होते, थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका. सिमेंट रोड झालेला आहे, एकदम चांगला हवे झालेला आहे. नवीच पल्सर घेतली 1.5 लाखाची, आणि 3 जण भद्रा मारुतीला दर्शनाला चालले. 80-90च्या स्पीडनं गाडी आहे. समोरासमोर एका ट्रकवाल्याची आणि टू व्हीलरवाल्याची धडक झाली. फक्त लक्ष देऊन कीर्तन ऐका. 3 जण होते. मग सर्वात जास्त कोणाला लागलं पाहिजे, पुढच्याला, मधल्याला का मागच्याला? हा माईक जर माझ्या अंगावर पडला तर मला लागेल का पखोजाला? कळतंय ना तुम्हाला मी काय बोलतो ते? नाही कळलं तरी माना हलवा, आपल्याला पुढे जायचंय. समोरासमोर जर टू व्हीलरची आणि 4 व्हीलरची धडक झाली तर सर्वात जास्त कोणाला लागलं पाहिजे? पुढच्याला लागलं पाहिजे. मधल्याला का मागच्याला? पुढच्याला. बरोबर आहे का नाही? पण पहा अपघाताचं भाग्य कसं आहे, पुढच्याला काहीच होत नाही. मागचं उडून शेतात पडतं त्यालाही काही लागत नाही, आणि मधलं मेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही इथं काय लावणार आहे? इथं फक्त एवढंच लावायचं, ज्याचं आलं तो समृद्धीवर असो. काही लोक तर म्हणतात समृद्धीनं प्रवासच करू नका. समृद्धीनं प्रवास करा, पण प्रवास करत असताना प्रवास सावकाश करा. कधीतरी गाडीच्या स्टेअरिंगवर बसल्यानंतर मी सांगत असतो की तुमचं कोणीतरी घरी वाट पाहत आहेत. तुम्ही काही देशाचे पंतप्रधान नाही, जिल्ह्याचे पालकमंत्री नाही, कलेक्टर नाही, म्हणजे तुम्हाला 2 तास लेट झालं. मी आमच्या कैलासला सुद्धा सांगत असतो, भाऊ 2 नाही 4 कीर्तन दिवसातून कर, पण मापात घे. खरं सांगतोय महाराज, ही वस्तुस्थिती आहे. 2 कीर्तन नाही 5 कीर्तन करा, पण मापात करा. 5 आणि 7 हजार रुपयासाठी 300-400 किलोमीटर. आता यानं 4 व्हीलर घेतली नाही तर हे बावळं 200-200 किलोमीटर टू व्हीलरवर पळत होतं महाराज. लोक तुम्ही गेल्यानंतर फक्त एवढंच म्हणू शकतात, कैलास खूप चांगला गायक होता. मदत तुझ्या घरच्यांना कोणीच करणार नाही. आपण हे सिर सलामतो पगडी, शेवटी जे होणार आहे ते होणारच आहे, पण आपण सावध राहणं काय गरजेचं आहे. विठ्ठल या निसर्गाचा एक नियम आहे, या प्रकृतीचा एक नियम आहे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागतं. कबीर महाराज किती गोड सांगतात पहा. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. ये थे नाई बुरा
बरं जीव किती. प्रश्न असा आहे, ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने हे जग निर्माण केलंय, त्या विश्व मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचा आणि बाप तुम्हाला मला सोडून गेला यात काहीच नवल नाही. लोक म्हणतात महाराज माझे वडील अपघाताने गेले, काही लोक म्हणतात माझे वडील कॅन्सरने गेले, काही लोक म्हणतात माझे वडील कोरोनात गेले, काही लोक सांगतात माझी आई या अमुक टमुक रोगाने गेली. खरं सांगू का, माणसं तुम्हाला सोडून गेले, माणसं मला सोडून गेले हे जगात विशेषच नाहीये. वाक्य परत लक्ष देऊन ऐका. माणसं तुम्हालाही सोडून गेले, माणसं मलाही सोडून गेले हे जगात विशेषच नाही गड्यांनो. माणसं आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे हेच मोठं विशेष आहे गड्यांनो. माणसं आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे ना. बसणाऱ्या मंडळीला फक्त माझी एक विनंती आहे, ज्यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आपण सर्व माता मावल्या, पुरुष मंडळी, वयस्कर मंडळी जेवढे काही उपस्थित आहात, आमच्या कैलासरावांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त तुम्ही सर्व मंडळी उपस्थित आहात. बसणाऱ्या फक्त मंडळीला माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही एवढं चांगलं जगूच नका की तुमच्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा रडल, पण कमीत कमी तुमचा फुलंब्री तालुका रडला पाहिजे एवढं तर प्रत्येकानं जगलंच पाहिजे गाड्यांना. नका का तालुका रडेना. आता याच्यापेक्षा अजून किती सबसिडी देऊ तुम्हाला मी. कमीत कमी आपली बाजार सांगी आपल्यासाठी रडाव एवढं तर चांगलं जगाव. काही काही महाशय एवढे नालायक असतात की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. एवढे दिवस जगूच नका. लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी, लोकांनी आपल्या मरणासाठी नवस करावा. एवढे दिवस जगताच कशाला. थोडे दिवस जगा, 45 वर्ष जगा, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगा. 22 वर्ष जीवन जगा, पण माझ्या ज्ञानोबरायासारखं जीवन जगा. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबरायला कुठंतरी थांबायची इच्छा झाली. आपण 90 वर्षाचं झालो तरी घर सोडत नाही. किती हलकट लोक आहे महाराज आपण. घरचे म्हणतात आम्हाला महाराज आमच्या म्हाताड्याला घेऊन जा पंढरपूरला, तरी आपण घर सोडत. मी खरं सांगू का, घरच्यांनी आपल्याला घराच्या बाहेर काढेपर्यंत घरात राहूच नका. एवढे दिवस कशाला राहता महाराज. म्हणून माझी विनंती, जीवन थोडं जगा. कबीर महाराज सांगतात, कबीरा हो कबीरा, कबीरा हो कबीरा. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. माणूस किती चांगला होता, माणूस किती परमार्थिक होता, माणूस किती चांगला गायक होता, माणूस किती चांगला वादक होता, माणूस किती चांगला कीर्तनकार होता, हे महाराष्ट्राला कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं. या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती. तुम्हाला मला कळण्यासाठी तिला बिचारीला मरावं लागलो. जिवंतपणे तिचा आश्रम कुठं होता मलाच माहित नाही, तर तुम्हाला काय माहित राहणार आहे महाराज. ती अनाथाची माय होती हे स्टेटसद्वारे लोकांना कळालं. तिने जिवंतपणे किती गोर गरीब मुलींचा सांभाळ केला, किती अनाथ मुलींचे लग्न केले, हे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. माणूस कसा होता हे कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं. अंत्ययात्रेमध्ये लोक चर्चा करतात, ओ दादा किती गोड माणूस होता हो आमच्या बाजार संगीमध्ये. याच्यासारखा चांगला माणूस नव्हता महाराज. गोरगरिबाला सहकार्य करायचा, परमार्थामध्ये पुढे उभा राहायचा. कोणी कोणतीही देणगी मागायला जा, सर्वात मोठी देणगी राहायची गावामध्ये. कोणाचीही अडचण असू दे हा व्यक्ती त्याला सहकार्य करायचा. एवढा चांगला माणूस देव कसा बर घेऊन गेला. अशी जर कोणी कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा करत असेल तर समजून चालवतो देव माणूस आहे. काही लोक मेले की लोक तिकडे गौऱ्या रचत असतात आणि हे तंबाखूला चुना लावत म्हणतात, महाराज बरं गेलो आमच्या बाजार संगीची घाण गेली असंही म्हणतात लोक महाराज. याने एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली, याने एक सुद्धा सप्ताह चांगला होऊ दिला नाही. माणसासारखा आडवा माणूस जगात नाही महाराज कोण. तुम्ही थोडं विचार केलं तुमच्या लक्षात येईल. कुत्र, मांजर, डुक्कर, बैल, गाय, म्हैस जेवढे काही प्राणी तेवढे सगळे आडवे जन्माला घातलेले देवाने. फक्त माणूसच उभा जन्माला घातला. देव तर डोक्याला हात लावून बसला. हे बिलिंदर उभा असून एवढं आडवं चालतं. बाय चान्स आडवा असतं तर किती आडवं चाललं असतं. 100 मांजरी आडव्या जाऊ द्या रोडनं तुमचं काम होईल, पण गावातला एक माणूस आडवा गेला तर गावाचा सप्ताह होत नाही. एवढी ताकद आहे माणसामध्ये. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जीवन थोडं जगा पण कसं जगा. महाराज सांगतात, हा उत्तम चिवरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, कीर्ती मागे,
तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा. मी नेहमी सांगत असतो महाराज, थोर मोठ्या लोकांच्या जीवनाचा जर इतिहास पाहिला तर चांगला माणसाला जास्त जीवन नसतंच महाराज. करोनाचा जर थोडा सर्वे केला तर करोनाच्या काळामध्ये एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्यानं लक्षात आली असेल. करोना गेला पण माझ्या मनात एक खंत होती. तुम्ही म्हणसाल महाराज काय खंत होती? करोनामध्ये जे लोक मरायला पाहिजे होते ते नाही मेले हो. करोनामध्ये जे मरायला पाहिजे होते ते नाही मेले. त्याने ज्याने अख्ख्या गावाला त्रास दिला त्याचा 25 कोर असून सुद्धा त्याला रेमडेसिवीरची गरज पडली नाही. आणि ज्या बिचाऱ्याने कधीच कोणाचं वाईट केलं नाही त्याला नुसतं सर्दी व्हायचं निमित्त झालं, खोकला झाला आणि दवाखान्यात गेला तर डायरेक्ट कापडामध्ये बांधूनच आला, तसा आलाच नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मानवी देहाची इति कर्तव्यता काय आहे प्रत्येकाने थोडं लक्ष द्या. एक सांगू तुम्हाला, एवढा गोड नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. शास्त्रकार सांगतात, औट हात का मानव देह, तुतार्यांचा आवाज कमी कर. भगवान ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. शेतकरी राजा तुमचा परिसर बरा वाटतो, थोडं पाऊस झालेला दिसतोय, पेरणी झालेली. अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये 70% ठिकाणी पेरणी नाहीये महाराज. शेतकऱ्यांनी बी भरानं घरात आणून ठेवलंय, काही काही बिचाऱ्यांनी लावलंय, पाऊस नाही त्याच्यामुळे ते सुद्धा टेन्शन मध्ये. लक्ष देऊन ऐका, पेरणी कशी करायची याची तयारी तुम्ही 2 महिने अगोदर करता. 2024च्या आमदारकीची तयारी तुम्ही आतापासून सुरू केली. कार्यकर्ते तर खूप टेन्शन मध्ये सध्या. तुम्ही त्यांचा आदर्श घ्या. तुम्ही कोणाचा आदर्श घ्या? त्यांचा आदर्श घ्या. तुम्ही त्या नालायकासाठी स्वतःच्या भावाला बोलत नाही, तुम्ही त्या मूर्खांसाठी वर्ग मित्राला सुद्धा बोलत नाही. आणि ते नालायक सगळे एका ठिकाणी येऊन देश लुटायचे स्वप्न पाहतात. त्यांच्यापासून सावध राहा, तरच तुमचा विकास होईल, तसा विकास होणार नाही. ते वरच्या लेवलवर त्यांनी काही केलं तरी चालतं, त्यांनी त्यांची पोरगी मुसलमानाला दिली तरी चालती. आपण फक्त जाती धर्म पाळा. आपल्याला सगळं अवघड झालेलं आहे. म्हणून माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, प्रत्येकाने राजकारण करा, पण राजकारण त्यांच्यासारखं प्रामाणिक राहून करा. राजकारण तुम्हाला करत असताना त्यांचा आदर्श घ्या. भांडणही करा गावामध्ये, पण जर गावाच्या हिताचा विषय असेल तर सर्व पक्षीय लोक एकत्रित या आणि गावाचा विकास करा. जसं ते म्हणतात, आता विकास करतात का भकास करतात काही कळत नाही महाराज. काय चाललंय राजकारणात काही नाही. जोपर्यंत आमच्यासारखे तरुण कीर्तनकार आमच्यासारखे जोपर्यंत राजकारणात येत नाही तोपर्यंत या महाराष्ट्राचा विकास शक्यच नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला, असं मला म्हणायचं होतं. लोक म्हणतात तुम्हाला राजकारणाची काय गरज आहे, मग किती दिवस या बावळ्याच्याच हाताखाली काम करायचं? बरं, त्यांच्यापेक्षा बोलायला हुशार आहे आपण. बरं, जीवनात काही काळोपान राजीवात नाहीये. त्यांना वयाच्या 60व्या वर्षी जेवढा मान भेटायचा ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने तो आम्हाला 25व्या वर्षी भेटला. त्याच्यामुळं मानाची अपेक्षा नाही आणि पैशाची अपेक्षा नाही. खरं सांगू का महाराज, राजकारण चुकीचं का होत चाललंय माहितीये का? चांगले लोक राजकारणापासून दूर चालले, त्याच्यामुळे राजकारण चुकीचं होत चाललंय महाराज. चांगल्या लोकांनी तिथं उतरा. जोपर्यंत तुम्ही समाजासाठी पर्याय निर्माण करत नाही तोपर्यंत समाज तुमचा स्वीकार करणार नाही. विठ्ठल सर्व गोष्टीची तयारी करतोय तुम्ही. इलेक्शन कसं लढायचं त्याची तयारी करता, पेरणी कशी करायची त्याची तयारी करता. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, तुम्ही आणि मी जाणार आहोत याची कधी तयारी केली का तुम्ही? तुम्ही म्हणसाल महाराज जाण्याची काय तयारी आहे? कबीर महाराज सांगतात, श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सास ना खोय, ना जानेस श्वास की आवन होय न होय. मरणाची का रे, मरणाची का रे, मरणाची का रे नाही आठवण, मरणाची का रे, मरणाची का रे, मरणाची का रे नाही आठवण, मरणाची का रे, मरणाची का रे, मरणाची
मरणाची कारे नाही आठवण. तुम्ही जाणार आहात, या मृत्यू लोकांमधून तुम्हाला एक दिवस जाणं आहे, या गोष्टीची प्रत्येकानं तयारी करा. एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्यासाठी निर्माण झालाय. कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. सर्व गोष्टीची तयारी करताना मग हा देह नाशिवंत आहे, हा कधी न कधीतरी जाणार. हे काळानं काळाची तोंडी घातली लोणी याची उंडी माशी पाख पाखरी तव हे सरे क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको खिली ना खिली. अरे कपातला चहा कपातच असतो, बशीतला बशीत गेला. लोक म्हणे चहा पेत होते, मारायला उशीर लागत. जगातल्या सगळ्या गोष्टी महागल्या गाड्यांनो. आता जिओचं रिचार्ज महागलंय, मोबाईल महागले, घरातले सगळे गॅस महागले, एसट्या सगळं सगळं महाग झालंय, शेतीचे अवजारे महाग झाले. या जगात सर्वात स्वस्त जर काय झालं असेल तर माणसाचं मरण झालेलं आहे. आणि कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. म्हणून जाण्याच्या अगोदर प्रत्येकाने सावध व्हा. प्रत्येक साधू संतांनी तेच कार्य केलंय. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निघला, चोर निघला लाडोनी बघा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो. आता जागा रे भाईनो जागा. प्रत्येक साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागा केलं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी. प्रत्येक साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागा करण्याचा प्रयत्न केला. काही लोक म्हणतील आम्ही झोपलेलो आहोत का? अजिबात नाही. तुम्ही सर्व मंडळी जागृतच आहात. या 10 तोंडे कुटुंबियांनी कमीत कमी 4-5-6 महिने झाले असेल ही तारीख घेऊन, बरोबर आहे का नाही? मग त्या दिवसापासून गायक ठरवले, वादक ठरवले. एवढं सुंदर सर्व मंडळीला आरोचं पाणी पिण्यासाठी जेवण्याची व्यवस्था आहे. पाऊस येईल म्हणून मंगल कार्यालय ठरवलं. हे जागृती अवस्थेमध्ये ठरवलं का झोपीमध्ये ठरवलं? मग तुम्ही आता शेताची मशागत करता, मुलांना इंजिनियर करता, डॉक्टर करता, एवढं चांगलं मुलांना योग्य संस्कार देता, एवढे चांगले घरं बांधता. हे जागृती अवस्थेमध्ये का झोपी? जागृती. मग आम्ही एवढे जर जागृत आहोत, मग साधू संतांचा आग्रह काय? जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. तुकोबराय सांगतात बाबा तुम्ही जागे जरी असले तरी संसारात जागे, परमार्थात प्रत्येक मनुष्य झोपलेला आहे. आणि परमार्थात झोपलेल्या प्रत्येक माणसाला महाराजांनी सावध केलंय. मज निरंतर जागवी ती, मज निरंतर काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवीत हा पायी काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. त्या साधू संतांनी तुम्हाला आणि मला जाग केलंय. जगद्गुरु तुकोबरायांनी या समाजाकडे पाहिलं त्यावेळेस समाजाची एक घटक तुकोबरायच्या लक्षात आला. तुकोबराय सांगतात लोक युवा होतात, मोठे होतात, वयस्कर होतात, मरून जातात. माणसं माणसाच्या जीवनाचा यथार्थ विचार करत नाही. भागवतकार सांगतात काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. किती गोड श्लोक आहे ऐका. काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश तवे हे तवे. एक मोठा अजगर आहे आणि त्या अजगराच्या मुखामध्ये तुम्ही आणि मी बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर आपलं तोंड बंद करत नाही. आणि त्या अजगराने का आपलं तोंड बंद केलं, कधी आपलं काय होईल काही सांगता येत नाही. मग क्षणिक आहे, कधी जाईल याची गॅरंटी नाहीये. अगदी थोडं आहे. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते मध्य बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. 100 वर्षाचा आयुष्य आहे तुम्हाला. किती वर्षाचा आहे हो? किती? 100. 100 मधले 50 झोपीत गेले गड्यावर, खाली किती उरले? किती? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? शिक्षण झालं महाराष्ट्रात कुठंच पुरी नाही, त्याच्यामुळे 5 वर्ष पुरी पाण्यात गेले, खाली किती उरले? महाराज एवढे मॅड करतात हे लग्न न झालेले पोरं. माझा आता एक परम शिष्य एवढा बावळट झालेला आहे, तो झोपीत सुद्धा म्हणतो बाबा लगीन, मला बाबा म्हणतो. बर कोणत्या बेसवर यांना पोरी द्यावं हा एक मोठा प्रश्न आहे ना महाराज. घरी जमीन नाही,
खानदानी बेवडा. मग नेमकं द्यायचं कसं? आणि आता पोरीला एवढं मार्केट आलं, बाबा 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 बाबा. जिच्या घरी 2 एकर आहे तिला सुद्धा असं वाटतं मला 25 एकरावाला पाहिजे. नुसता 25 एकरावाला नाही, तो नोकरीला सुद्धा पाहिजेत. आणि तिची माय तर एवढी 150 आहे, माझी पोरगी शेतात जाणार नाही. मग जमीन कशाला मिरे वाटायला पाहिजेत का तुम्हाला? अवघड झालंय महाराज. आम्ही भाग्यवान आहे, आपण ह्या लॉकडाऊन मध्ये सापडलो नाही काय लिया, नाही तर आपला अवघडच झाला असतं. इथं जीन्सवाल्याला नाही, आपल्यासारख्या धोत्रावाल्या कठीण तळा झालाय महाराज. इतके बावळट झाले. अजून 4 वर्षाने कॅन्सरचे पेशंट कमी होतील, शुगरचे पेशंट कमी होतील, बीपीचे कमी होतील, अजून बऱ्याचशा रोगांची कमी होतील आणि सर्वात जास्त पेशंट वाढतील. आमचं लग्न नाही झालं म्हणून येडं झालं. खरंय ना महाराज, कोणी बघेनच हो. अवघड आहे. सध्याचा जर सर्वे केला तर 100 पोरं 50 पोरी म्हणजे 60 पोरी, 40 वेटिंगवर आहे. अजून भविष्यात कसं होईल काहीच काळजी करायचं काम नाही. त्यांनी फक्त आता भद्रा मारुतीची सेवा करायची, त्यांचे लग्न होणार. बरं मला एक कळत नाही, एवढे भांबवले महाराजे बायकायसाठी, हे मारुती रायाकडे पायी चालत जातात. आता ब्रह्मचार्याला कुठं बायको मागत असते का? काही कळतं का महाराज? एवढं तरी मॅनर्स पाहिजेत. आता लग्नच करायचंय ना तुम्हाला, मग कमीत कमी भगवान श्रीकृष्णाची तर आराधना करा. त्या बापाची PhD झालेली त्याच्यामध्ये, 16,108 बायका आहे. तुम्ही देवाला मानत नसेल तर रावणाची पूजा करा, त्याला 80,000 बायका होत्या. हे बजरंग बलीची आरती करतात, शनिवार निर्जला धरतात. अरे ते ब्रह्मचारी, ब्रह्मचारी माणूस तुम्हाला बायको देऊ शकत? अवघड झालेलं आहे. मग आता आयुष्य किती राहिलं तुमच्याकडे? 15. काय काय करणार आहे 15? मग महाराज सांगतात, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. मग अगदी कमी आयुष्यामध्ये काय करायचं याचं उत्तर जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात. ऐसी जोडी करा रामा कंठीधरा, ऐसी जोडी करा रामा कंठीधरा, ऐसी जोडी करा रामा कंठीधरा, ऐसी जोडी करा रामा कंठीधरा. ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा रामा ऐसी जोडी करा रामा ऐसी जोडी करा रामा कंठीधरा. जेने चुके तेरा बाबाचा, जेने चुके तेरा बाबाचा, जेने चुके तेरा गरबाचा, जेने चुके तेरा पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबर आहे तुम्हाला आणि मला सावध करतात. ऐशी जोडी करा ए बाबांनो, जीवन जगत असताना अशी जोडी करा. रामकंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास. लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबराने शब्दाचा प्रयोग खूप सुंदर केला. तुकोबराने असं नाही म्हणलं की ऐशी जोडी करा म्हसोबा कंठी धरा.
अजिबात आईशी जोडी करा बिरोबा कंठी धरा नाही, अजिबात नाही. तुकोबरायला हे देवच मान्य नव्हते महाराज. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटा शिरडते मागते शिते अवधान. जे स्वतः देव स्वतःच्या पोटाची थळगी भरू शकत नाही ते देव तुमची आणि माझी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. म्हणून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवानं कोणत्या तरी एका देवाला जीवनामध्ये आपलंसं केलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. आता झालं महाराज. आता हा आषाढ संपत नाही तर लगेच श्रावण आला. श्रावण महिन्यात तर बाबा 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 एवढे धार्मिक होतात लोक. हे हाडकं खाणारे तर महिनाभर बाबा बाबा माळकऱ्यापेक्षा पवित्र लोक. सकाळीच बेंबीपासून तर डेंडीपर्यंत गंध. श्रावण महिन्यात तुम्ही पाहान यांचे डोंग. आणि मी एक प्रामुख्यानं पाहिलं श्रावण महिन्यामध्ये कोंबड्या लय वजनात चालतात महाराज. तुम्ही श्रावण महिन्यात तुमच्या गावात काही कोंबड्या असतील तर बघा अशा चालतात ठुमुक 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 ठुमुक. 2-4 लेकरं मागं 2-4 लेकरं मागं आणि मधात ती कोंबडी टुमुक टुमुक. तिला असं वाटतं की विधानसभेवर माझी बिनविरोध निवड झाली काय करणार. एकदा का श्रावण संपला ना महाराज. कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई हो गई बाटम बाट. श्रावण संपत नाही तर परत अधिक आलाच महाराज. या वर्षी अधिकस्य अधिकम फलम. एकदा रामकृष्ण हरी म्हणलं तर 2दा रामकृष्ण हरी म्हणण्याचं पुण्य लागतं. एक कीर्तन ऐकलं तर 2 कीर्तन ऐकल्याचं पुण्य लागतं. एकदा गंगेमध्ये स्नान केलं तर 2 वेळेस गंगेत स्नान केल्याचं पुण्य लागतं. कारण 3 वर्षातून एकदा आहे. मग काही लोक म्हणतील एकदा दारू प्याल्यावर 10 वेळेस पिण्याचं पाप लागतं. एकदा खोटं बोलल्यावर 10 वेळेस खोटं बोलण्याचं पाप लागतंय. अधिकस्य अधिकम फलम जसं आहे तसे अधिकस्य अधिकम पापम सुद्धा आहे. म्हणून अधिक मासात होईल तेवढं पुण्य करा. नामस्मरण करा. हनुमान चालीसेचं पठण करा. श्रावण महिना अधिक मासा. तसं तर जीवनामध्ये दररोज कमीत कमी 11 माळी तरी जपा महाराज. मी एवढ्या मंडळीला एक भीक मागतो. पैशाची भीक नकोय मला. तुमची प्रॉपर्टी नको काहीच नको. एक लेकरू म्हणून माझ्या एक पदरामध्ये भीक टाका. आजचं कीर्तन ऐकून उद्यापासून प्रत्येकाने कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी 11 जपा असं नाहीये. कैला 100 जपायचे असेल 100 जपा. पण कमीत कमी 11 माळी तरी जपा. मी नारदाच्या गादीवरून सांगतो. असा जर संकल्प तुम्ही केला ना महाराज तर नारदाच्या गादीवरून सांगतो तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या माझा जगाचा मालक तारल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराला दुर्घट होईल बसणारी मंडळी. तुमच्या जीवनातला भार एक तर साधूच्या जीवनावर टाका नाही तर देवाच्या जीवनावर टाका. काय तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय महाराज. देवावर विश्वास ठेवा. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. निश्चित तुमची संसार रूपी नौका तो पैल तीराला नेईल. मी नेहमी आवर्जून दररोज कीर्तनात एक उदाहरण सांगतोय. एका माणसाची सीर ब्लॉकेज झाली डोक्याची. संभाजीनगरच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास त्या ब्लॉकेज झालेल्या शिरवर ऑपरेशन झालं. 4 तासाच्या नंतर ICU मधून त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. ज्या दिवशी सुट्टी होणार त्या दिवशी डॉक्टरने बिल काढलं 15 लाख रुपये. वयस्कर म्हातारं ते बिल पाहत होतं जोऱ्या जोऱ्यात रडत होतं. डॉक्टर माळकरी होता.
डॉक्टर त्या बाबाकडे गेला. ओ बाबा, ओ बाबा ऐका ना, तुम्ही माझ्या आजोबा सारखे, मी लहान असताना माझे आजोबा मरण पावले, तेव्हापासून मला आजोबाचा सुख नाही मिळाले. हे बघा, हे 15 लाख जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर यातले मी 6-7 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका अशी माझी विनंती आहे तुम्हाला. ते म्हातारा हसलं, डॉक्टरला सांगत होतं, वेड्या, बाजार सांगीचा आहे मी, 50 एकर जमीन आहे माझी, त्या 50 एकर जमिनीमध्ये 6-7 विहिरी, त्या बी 24 तास पाणी काढलं तरी पाणी निघत नाही, एवढा श्रीमंत आहे, वर्षाला 2 कोटी रुपयाचं उत्पन्न घेतोय मी. मग बाबा, त्या 15 लाख रुपये बिलाकडे पाहून तुम्ही रडता का? अरे वेड्या, तू तर फक्त 15 लाख रुपये बिल काढलं, तू जर 25 लाख रुपये बिल काढलं तर एका सोयीनं मी ते बिल पे केलं असतं, एवढी ताकद आहे माझ्याकडं. मग त्या बिलाकडे पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस रडता रडता त्या म्हाताऱ्याने डॉक्टरला जे उत्तर दिलं तेवढं उत्तर फक्त मनात ठेवा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. डॉक्टरला म्हातारा सांगत होतं, वेड्या, 4 तास आयुष्यामध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 15 लाख रुपये काढलं, वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण 1 रुपयाचं मेंटेनन्स नाही घेतलं, याचं दुःख मला जीवनामध्ये का? त्याच्यासाठी अरे 10 तोंडे या कुटुंबियांनी त्यांच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध म्हणजे पुण्यतिथी ठेवली का? त्यांच्या वडिलाचा आशीर्वाद त्यांना मिळावा, आमच्या अमोल दादाला आशीर्वाद मिळावा, त्यांचे वडील संतुष्ट राहावे, त्यांचे पित्र खुश व्हावे, म्हणून 12 महिन्यात एक पितृपक्ष, म्हणजे त्याला आपण पितरपाठ म्हणतो. काय म्हणतो? त्याच्यामध्ये आपण आपल्या वाडवडिलाला जेव घालतो, आजीला जेव घालतो, आजोबाला जेव घालतो. अहो, अक्षय तृतीयाला पहिला रस आपण आपल्या वाडवडिलाला घालतो का? ते संतुष्ट व्हावे. मग तुमचे आजोबा संतुष्ट व्हावे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. ज्या देवानं तुम्हाला आणि मला जन्माला घातलंय तो देव संतुष्ट व्हावा याच्यासाठी आपले काय प्रयत्न आहे? महाराज सांगतात, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, हो गाईल गुण तया. जेने हा देवा जग जीवन नारायण, गाईल गुण तया. जेने जीव हा दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, गाईन गुण तयाचे, गाय गुण तयाचे, गाईन गुण तयाचे. भिवरे चातिरी जोया, भिवरे चातिरी जोया, भिवरे चातिरी जोया, भिवरे ओ जोया भिवरे चातरी, जोया भिवरे चातरी, जोया भिवरे चातरी, जोया जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गाईन गुण तयाचे. मायबाप, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्याच्यासाठी वेळ काढत चला. एक हिंदी कवीचं वाक्य आहे, तो सांगतोय, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. किती सबसिडी दिली साधू संतांनी. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, भगवंताच्या चिंतनाविना वेळ नका वाया घालू. लेकराने बाजाराला जात असताना आपल्या बापाची करंगळी कधीच धरायची नाही. लक्ष देऊ नाही का? लेकराने बाजाराला जात असताना आपल्या बापाची करंगळी कधीच धरायची नाही. हुशार लेकराने आपला हात बापाच्या हातात द्यायचा. का?
करंगळी जर धरसाल तर गर्दीमध्ये तुमच्याकडून करंगळी सुटण्याचे चान्सेस जास्त आहे. पण तुम्ही जर तुमचा हात बापाच्या हातात द्याला तर किती मोठा गतिरोधक येऊ द्या, किती मोठी नाली येऊ द्या आणि किती मोठी गर्दी असू द्या, तुमचा बाप तुम्हाला पडू देत नाही. कारण तुमची जबाबदारी कोणावर आहे? मगाशीच महाराजांनी प्रमाण दिलं, तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल कैवारी. एकदा त्याच्यावर भार घाला मग तो काय करतो? मागे पुढे उभा आलिया घात निवाराया. पण एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, परत परत सगळं मिळतं गड्यानो. गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता, गेलेली जमीन परत घेऊ शकता, गेलेली बायको परत मिळेल, गेलेली सत्ता परत कमवू शकता. पण लाईफ इज नॉट वन्स मोर. हे मिळालेलं आयुष्य तुम्हाला नाही भेटणार महाराज. 2-2, 4-4, 5-5 कोटी रुपये जरी डॉक्टरच्या मड्यावर घातले तरी तुम्हाला 1 मिनिटाचं आयुष्य नाही भेटत. लोक म्हणतात महाराज अर्ध्या तासापूर्वी जर म्हातारं गेलं असतं ना हॉस्पिटलला तर म्हातारं वाचलं असतं. अरे बाबा, डॉक्टर जवळ असून म्हातारे मरतात आणि तू तुझ्या म्हाताऱ्याचं काय घेऊन बसला? म्हणून माझी विनंती आहे, एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. जर इथं येऊन तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर मग तो कोबरायची भाषा किती गोड आहे. नाही तरी गेला जन्म वाया, हो नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. वेळ निघून गेली की सुभाषितकार सांगतात, पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजिती. एक एक कोटी एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडला. आणि इथं येऊन जर तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर मग नाथ बाबा सांगतात, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तर दुसरा येईल, हे जरी नाही काल, जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद सेवटी पा काळ बांधून नेईल, सरद सेवटी पा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमने काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. जनार्दनी आमने काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोलतो दे का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलतो दे का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग, अवघा धागड धिंगाग, अवघा धागड धिंगाग, अवघा धागड धिंगाग, अवघा धागड धिंगाग. अवघा धागड धिंगाग, अवघा धागड धिंगाग, एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झाला. इथं येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर निश्चित तुमचा जन्म वया गेल्याशिवाय राहणार नाही. मग काय करायचं? ऐसी जोडी करा रामकंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास. त्याला सोडून नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. ज्या गोष्टीला तुम्ही आणि मी सर्वात मोठं प्राधान्य देतोय त्या गोष्टीचं वर्णन करत असताना सुभाषितकार सांगतात, धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. ज्या गोष्टीला आपण प्राधान्य देतो, पहिलं देतो शरीराला, शरीर जाणार आहे. दुसरं देतो धनाला, धन सुद्धा जाणार आहे. तिसरं जाया म्हणजे पत्नी, पत्नी सुद्धा जाणार आहे, पुत्र सुद्धा जाणार आहे. मग सगळ्या गोष्टी जर इथून जाणार आहे तर मग जगातल्या सगळ्या गोष्टी मिथ्ये आणि सत्य असणारा फक्त जगाचा मालक आहे. महाराज सांगतात, फलकट तो संसार
येथे सार भगवंत, सार 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 विठोबा, नाम तुझे सार. म्हणून त्या भगवंतासाठी वेळ देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या गड्यांनो, तो तुमच्यासाठी निश्चित वेळ देईल. तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय, आणि विश्वास जर नसेल तर नक्की जगाच्या मालकाची कृपा तुमच्या आणि माझ्यावर होणार नाही. एक लक्ष देऊन ऐका. विष पाजणाऱ्या पुतणेला जर तो सायुज्यता मुक्ती तो ज्ञानोबराय सांगतात, तुवा सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौर सुदिदला पुतनेची विषयाची निस्तन पाने. अरे विष पाजणाऱ्या मायमाऊलीला जर तो सायुज्यता मुक्ती देतोय, शिव्या देणाऱ्या शिशुपाळाची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतोय, बायको पळवणाऱ्या रावणाला सुद्धा सायुज्यता मुक्ती देतोय, तर तुमच्या आणि माझ्या जीवनातलं संकट देव निश्चित निवारण करेल. म्हणून आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा. वेळ नका वाया घालू. क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको खिली ना खिली. वेळ न वाया घालता देवाचं चिंतन करा. करा रे बापानो साधन हरीचे, 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 करा रे बापानो साधन, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. झणी झणी करणीचे, करू नका झणी करणीचे, करू नका. येणे नोहे जन्म यमाची यातना, येणे नोहे जन्म यमाची यातना, येणे नोहे जन्म यमाची यातना. येणे नोहे जन्म यमाची यातना. सगळं काही करा, पण यमापासून जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर ऐशिया साधना करा काही. आणि ते साधन फक्त एकच आहे, भगवंताचं चिंतन. आणि ते कसं करायचं, अभंगाचं तिसरं चिंतन. नावधन करा सहस्रनामाची, नावधन करा सहस्रनामाची, नावधन करा सहस्रनामाची, कमी कर, आवाज कमी ठेव. नावधन करा सहस्रनामाची.
तृतीय चरणामध्ये महाराज सांगतात नावधड करा सहस्रनामाची. भगवंताचे अनेक नाव आहे, त्या नावातून तुम्हाला जे नाव पसंत असेल त्या देवाचं काय करा, चिंतन करा. सर्वात सोपं जे आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, यावीन अनेक असता साधन वाहत असे आन विठोबाची. मस्त बसल्या ठिकाणी देवाचं चिंतन करा. आणि नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात, वाक्य लक्ष देऊन ऐका. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे. पेढा झोपीत जरी खाल्ला तरी पेढा गोडच आहे. आणि पेढा रडत रडत जरी खाल्ला तरी पेढा कसा आहे. जुने लोकांची एक म्हण आहे, गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं का नाही हो. मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. देवाचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. याच्यासाठी भागवतामध्ये खूप मोठी कथा आलेली आहे. आज्या मेळ्याला नेण्यासाठी यम आला. शेवटचं पोरगं होतं, ते खेळत होतं, त्याचं नाव नारायण होतं. यमाचे पार्षद नेण्यासाठी आले, त्रास होऊ लागला म्हणून आवाज दिला, ए नारायणा. आवाज कोणाला दिला होता? देवाचा त्याचा काही संबंध नव्हता. आवाज कोणाला दिला होता? नारायणाला. आवाज स्वतःच्या मुलाला दिला तरी विश्वाचा मालक देवाचे पार्षद घेऊन खाली आला. यमाचे लोक म्हणायचे हे गिराईक आमचं आहे, आणि देव म्हणायचे हे गिराईक आमचं आहे. कसं तुमचं आहे? तुकोबरायची भाषा सांगतात, अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी देवाचं नाव मुखातून येण्यासाठी पहिलं तुम्हाला जीवनभर काय करावं लागलो. प्रत्येक बँकेने तुम्हाला एटीएम दिलेले, बरोबर आहे का नाही. तुम्हाला एनी टाइम कुठं जर अडचण आली, हवेला गेले, कुठं पंढरपूरला गेले, कुठं काशीला गेले, कुठं हिमालयात गेले आणि पैसेच नसले, तुम्ही एटीएम मध्ये ते एटीएम कार्ड टाकून तुमचं कॅश विड्रॉल करू शकता. ही सिस्टीम बँकेने दिलेली. एका माणसाकडे 150 एटीएम होते. किती होते? एक शबनम ठेवली होती त्याने एटीएम मध्ये. एका मोठ्या एटीएम बॉक्स मध्ये गेला, प्रत्येक एटीएम काढायचा, 8 टाकायचा, पैसेच येत नव्हते. तिथं जो सेवक होता, का बे मूर्ख आहे का तू, अक्कल नाही, कशाला एटीएम टाकलं, 1 रुपया नाहीये, 150 एटीएम आहे माझ्याजवळ. तो म्हणला साहेब काळजी करू नका, काहीतरी चुकत असेल तुमचं एटीएम द्या माझ्याकडे. त्याने एटीएम घेतलं, एटीएम आतमध्ये टाकलं, तुमचा कोड नंबर दाबा, कोड नंबर टाकला आणि त्या सेवकाने याचं बँक बॅलन्स चेक केलं. काय केलं? याचं बँक बॅलन्स चेक केल्यानंतर याच्या अकाउंटला 14 भोपळे होते. किती किती भोपळे होते? आता 14 भोपळे बँकेवर जर भोपळेच असतील त्याच्या अकाउंटला तर तुम्ही 150 नाही महाराज, एक ट्रक भर जरी एटीएम घेऊन फिरले तरी फायदा. अरे बँक बॅलन्स असल्याशिवाय तुम्ही कोणत्याही गावात आणि कुठेही पैसे काढू शकत नाही. तसं बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जीवनभर राम 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 नाम रूपी एवढे पैसे तुमच्या अकाउंटला जमा करा, एवढं नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा की मरताक्षणी तुमच्या मुखातून सहज रामकृष्ण हरी आलं पाहिजे आणि आपला प्राण गेला पाहिजे. एवढ्या सहजासहजी शक्य नाही, पण सवय लावा. तुम्ही सवय लावा. दिवसातून 1 तास देवाचं चिंतन करा. तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असेल, माझा जगाचा मालक ते संकट तारल्याशिवाय राहणार नाही. त्यानं अनेक लोकांचा उद्धार केला. शबरी अहिल्या गणिका नारी सबही तूने पार लगाई, जन्म जन्म का मैं हूँ भटका, बेड़ा आज भंवर में अटका, पार करो भंडारी, दूर कर वो दुख मेरा. जात जगड निश्चित माझा जगाचा मालक तुमचे संसार रूपी ही नौका आहे, तो पैल तीराला नेईल. आणि ती पैल तीराला नेण्यासाठी सर्वात मोठी नाव जर कोणती असेल तर नावधड करा सहस्र नामाची. ते हे भव सिंधू थडी पावे विठोबा. जय हो. Oh
नावधड करा सहस्रनामाची, ते हे भवसिंधुसी थडी पावे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. तुम्ही जर त्या भगवंताच्या नावाचा आश्रय घेतला तर सर्वात मोठा फायदा तुकोबराय सांगतो. तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणे. तुम्ही त्या भगवंताच्या मुखामध्ये हाणू काळाच्या मुखामध्ये तुम्ही थापड हाणू शकता. काळावर कोणी विजय मिळवला? जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काही लोक म्हणतील महाराज देवाचं नाव घेतल्यानंतर माणसाला मरण नाही का? मरण आहे, पण देवाचं नाव घेतल्यानंतर फायदा हा असा होतो की जी मरणाची भीती अंतःकरणामध्ये, ती मरणाची भीती काय होती? मरण माझे मरुनी गेले मज केले अमर. भगवंताचं चिंतन केल्यानंतर फक्त तो असायला असतो, फक्त तो कधी तयार असतो. ए यमा, ए देवा तू कधी ये आणि मला घेऊन जाय, माझी इच्छा काय पूर्ण झालेली. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, एवढा गोड नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झाला. विनवी तो सकळ जना, कर जोडून थोर लहाना. दान इतुले द्या मज दिना, म्हणे तुके या बंधू राम मना. राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी. सांडा वाहू किया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिका. काहीच करू नका, देवाचं चिंतन करा. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदन. हीच माझी विनवणी, जोडोनिया शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. फक्त देवाचं चिंतन करा. 1 तास माझ्या देवासाठी देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ देईल. बरं, तुम्ही जर त्याच्यासाठी वेळ दिला नाही तर महाराज सांगता तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी त्याच्या अगोदरचे सर्व प्रमाण पहा. सोडविना राजा, सोडविना बंधू पाठीची बहीण, सोडविना माय, सोडविना बाप. बाप सोडवत नाही, माय सोडवत नाही, बंधू सोडवत नाही, कोणी सोडवत नाही. जे लोक म्हणतात महाराज मी दररोज आमदाराच्या खुर्चीला लावून बसतो, या लोकांचा अनुभव आपण कोरोनाच्या काळामध्ये घेतला. जे दररोज मंत्र्याजवळ बसत होते त्यांना साधा खॉट सुद्धा भेटला नाही. ऑक्सिजन तर नाहीच. ओळखीनं माणूस जगत नाही 1, पैशानं माणूस जगत नाही 2, आणि सत्तेनं माणूस जगत नाही 3. या 3 गोष्टीनं जर माणूस जगला असता तर मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते गड्या. सत्तेत जर माणूस मेलाच नसता तर या लोकांनी सत्ता सोडलीच नसती, नियम त्यांना न्यायला आलाच नसता. म्हणून सत्ताधीश जरी असला तरी त्याला जावंच लागतं, गरीब जरी असला तरी त्याला जावंच लागतं, महाराज जरी असला तरी त्याला जावंच लागतं, महाराजाचा बाप जरी असला तरी त्याला. अरे विश्वाच्या मालकाच्या बापाला जर मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचं माझं काय घेऊन बसले. म्हणून जाणं हे ठरलेलं आहे. कधीच असाले तुम्हालाही माहित नाहीये आणि मलाही माहित नाही, पण कसं जायचं हे तुम्हालाही कळतं आणि मलाही कळतं. आज आमच्या कैलासरावांच्या पुण्यतिथीला आपण सर्व मंडळी बसलेले आहात. माफी मागून एक वाक्य बोलतो, थोडं वाईट वाटेल तुम्हाला, पण वस्तुस्थिती आहे. कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसतं बुंदी भात नका खात जाऊ, पुरीन भाजी नका खात जाऊ, ती घरी खायला भेटते तुम्हाला आणि मला. पुण्यतिथीला गेल्यानंतर कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजे, मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझं दशक्रियाविधी घातली पाहिजेत. कोणाच्याही पुण्यतिथ्या महाराष्ट्रात नाही होतो, कोणाच्याही जयंत्याही होत नाहीये. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रियाविधी घालत नाही. पण ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा, या महाराष्ट्राचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून जीवन थोडं जगा गड्यानो. किसी के आवाज कमी कर, किसी के काम जो चांगलं पाहिल्यानंतर लोकांना अवघड वाटतं. त्याचं उगवलं नाही याचं त्याला दुःख नाही बावळ्याला, पण दुसऱ्याचं उगवलं कसं हे मोठं दुःख नाहीच महाराज. रे क ख ग वगैरे नाही शिकवलं, 1 2 3 नाही शिकवलं. पहिला तुम्हाला हात पुढं करायला लावला आणि पहिलं शिकवलं इंडिया इज माय कंट्री. ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमावर पावे. आपल्याला मंत्रीपद भेटलं नाही याचं त्याला दुःख नाही, पण दुसरे एकदम आले मंत्री कसे.
आमचा विस्तार म्हणू 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 आमचे कपडे जुने झाले. काही काही मंत्रीपदासाठी कपडे शिवून ठेवलेले ते जुने झाले, आता नवीन शिवू नये. आणि एकदम आले डायरेक्ट कॅबिनेट झाले 9 जण. आता कसं व्हायचं? ही मोठी खाजी ही कुठंच नीट होत नाही. दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्याला दुःख होतं, या माणसाचा इलाज जगात कोणत्याच दवाखान्यात होत नाहीये. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व मंडळी इथे जमा झालेलो, असे असणारे आमचे कैलासराव खंडेराव 10 तोंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या सर्व कुटुंबियांनी, त्यांच्या बंधूंनी, त्यांच्या पुतण्यांनी, आमच्या अमोलदादांनी खूप गोड नियोजन केलं. एका दिवशी एवढे गायक वादक भेटत नाही बरं. सध्या सीझन हलकं आहे त्याच्यामुळे सगळी उपस्थिती. पावसाळ्यात लोक काम करतात आणि महाराज लोक आराम करतात. उन्हाळ्यात तुम्ही आराम करतात, आम्ही कुत्र्यासारखं फिरतो. उलटच आहे तुमचं नामचं महाराज. परवा दिवशी एक माणूस मला म्हणे, महाराज तुम्ही वर्षाला 2 वर्षाला गाडी बदलता, कपडे बिपडे मस्त आहे, मोबाईल चांगले वापरता, शेती किती? म्हणलं 1 गुंठा नाही माझ्या नावावर. मग चालतं कसं तुमचं? मला आमचं सोपं आहे, 9ला पेरलं की 11ला उगवतं. तुम्हाला पावसाचा ताण आहे, येतो का नाही हा ताण आहे. नाही आला की ताण आहे, जास्त आला तरी ताण आहे. बरं सोयाबीन आल्यानंतर तिचा भावाचा ताण आहे, परत तिचं ते काढणं बाबा लय अवघड असतं. आमचं अजिबात तसं काही नाही. आमचं येण्याच्या अगोदर भाव ठरलेला आहे. पाऊस येऊ का दुष्काळ पडो काही पडो. म्हणून माझी विनंती, एवढा सुंदर इतके कलाकार एका दिवशी आमच्या अमोल भैयाने, आमच्या दादाने सर्व गोळा केले. मला आनंद आहे महाराज. असं वाटतं की हे सप्त्यातलं कीर्तन आहे महाराज. एका दिवशी एवढे कलाकार भेटत नाही. आज फक्त दोघांचाच नंबर झाला, अजून तर गायक वेटिंगवरच आहे. कधी कधी एक गायक भेटत नाही, आज गायक वेटिंगवर आहे. कधी कधी पखवाजा भेटत नाही, आज पखवाजे वेटिंगवर आहे. कधी कधी एक कीर्तनकार नसतो, आज 2-4 कीर्तनकार टाळ घेऊन उभे. महाराज खूप सुंदर आहे. आमचे कैलासराव भाऊ ज्या ठिकाणी असतील, कैलासात असतील, स्वर्गात असतील, वैकुंठात असतील, तिथून ज्यावेळेस तो कार्यक्रम पाहत असेल तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, अमोल भैया निश्चित तुमच्या वडिलाच्या डोळ्याला धारा लागल्या असतील. तो बापही विचार करत असेल किती भाग्यवान आहे मी की माझ्या पोराने एखाद्या शावकाराने जसं आपल्या पोरीचं लग्न करावं, एखाद्या शावकाराने जसं आपल्या पोरीचं लग्न थाटामाटात करावं, त्याच्यापेक्षा 10 पट आपल्या बापाचा पुण्यतिथीचा उत्सव या कुटुंबांनी केला. म्हणून निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. जीवनामध्ये सगळं करा गड्यांनो, पण 2 गोष्टी लिहून ठेवा माझ्या काळजावर. तुमची मायबाप जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. बाप गेला ना महाराज की माणसाच्या जीवनाचा आधारवड जातो. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. सचिन तेंडुलकरांची मुलाखत घेतली. सचिनजी कसं वाटतंय तुम्हाला? सचिन तेंडुलकर सांगत होता, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे. मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी या जगात ओळख आहे. भारताने भारतरत्न पुरस्कार मला दिला, पण हे सगळं सुख, हा सगळा आनंद पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले. सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला. माझी जिजाऊ साहेबांनी प्रश्न केला, राजे काय झालं रडायला तुम्हाला? तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहात. सोन्याचं मुकुट तुमच्या डोक्यामध्ये आहे. सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे. हाती घोडे मालक चालक सगळं काही तुमच्याकडे. मग रडता का? त्यावेळेस रडता रडता या जनतेचा लाडका राजा आपल्या आईला सांगत होता, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे. सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये. पण आई तुला सांगू, हा छत्रपती 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे आणि याच्या डोक्यामध्ये सोन्याचं मुकुट आहे. हे सगळं पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजीराजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. प्रत्येक गोष्ट परत मिळती माणसाला. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी अब लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने
त्याहून हात आणि रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा धर्माची सेवा करा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवा जाजवला आमचे कृष्णा दादा आहे आमचे अमोल दादा आहे ज्यांच्या आवाजाने अख्खा महाराष्ट्र मोहित आहे कोणाचे दिवस कधी काय पलटतील काही सांगता येत नाही महाराज आमच्या कैलासच्या आवाजामध्ये साक्षात सरस्वती महाराज मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में आणि बस ए काय ते बजरंग बलीचा अजून ए दुःख भंजन ह्या 2 गीतावर महाराज अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांचे गळ्यातलं ताईत झाला आमचा कैलास दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा फक्त कैलासजीला माझी विनंती कैलास प्रवास करत असताना सावकाश प्रवास करा बरं पैशाच्या मागं पळू नका आता पैसा तुमच्या मागं पळल महाराज जी गाडी जास्त सुंदर आहे ती गाडी शोरूमवाले वेटिंगवर ठेवतात माहिती आहे तुम्हाला वेटिंगवर ठेवलं की त्या गाडीची काय वाटते माहिती आहे का व्हॅल्यू वाढते माझी रोजनीशी जर तू पाहिली सगळीच खाली आहे ज्यावेळेस मार्केट जाम होतं आपल्या नावाने त्यावेळेस माणसाने थांबलं पाहिजे सारखंच फिरल्यानंतर मार्केट डाऊन होतं माणसाचं एक कीर्तन दररोजचं करा अरे लोकांना दिवसभर काम करावं लागतं तेव्हा 300 रुपये भेटतात महाराज आपण एक जर चाल म्हणली तर लोक आपल्याला 7,000 रुपये देतात पण कुत्र्यासारखं जर पळत गेलो तर गाड्या छोट्या आहे आपल्या एवढं अवघड झालं कोणीच थांबायला तयार नाहीये महाराज या 2 व्हीलरवाल्यासाठी तर एक GRच काढला पाहिजे सरकारने महाराज अजिबात थांबत नाहीये कोण कोणत्या नशेत पळतंय म्हणून कीर्तन करा सगळं करा पण थोडं सावकाश करा कारण की एखादं संकट माणसाच्या जीवनावर आलं तर लोक तुम्हाला फोन पे करू शकतात एखाद्या वेळेस जवळचे असले तर पण त्रास आपल्याला सहन करावा लागतो असे अनेक महाराज लोकांना आघात होतात म्हणून कीर्तन घ्या पण सावकाश घ्या नाही तर मग गाडी आमच्यासारखी मोठी घ्या त्यांच्या समवेत आमचे हरिभक्त पारायण एक आमचं लाडकं व्यक्तिमत्व संगीत अलंकार संगीत विशारद आमचे सदानंद गुरुजीसाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा आमच्या सदानंदसाठी दोघांच्याही चरणी माझी विनंती गाड्या सावकाश चालवा कारण राहायला पुण्याला या दोघांचं पाहणं सदानंद राहतो पुण्याला आणि कार्यक्रम करतो इकडं आणि कैलास बावळं राहतं इकडं आणि कार्यक्रम करतो पुण्याकडं हे उलटच आहे महाराज देवाचं कामच उलट आहे देव माणसाला सुखानं खाऊ देत नाही अजून त्यांच्यासोबत असणारे आमचे वाल्मिक दादा आहे आमचे श्याम सुंदर दादा आहे आमचे राहुल दादा आहे आमच्यासोबत असणारे आमचे राहुल महाराज आहेत आमचे वसंतराव आमचे रामेश्वर महाराज आहे आमचे बाबा विश्वनाथ महाराज आहेत बाळू महाराज आहेत कृष्णा महाराज आहेत आमच्यासोबत असणारे आमचे आकाश महाराज शुभम महाराज कृष्णा महाराज सुरडकर सगळे टाळकरी गायक वादक मंडळी ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादासाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळी वाजवा आणि हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र पाहणार आहेत म्हणून सर्वच आमचे यूट्यूबवाले सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे संध्याकाळी 6 ते 8 पुण्याला कीर्तन आहे त्याच्यामुळं बरोबर वेळेत मी कालच त्यांना सांगितलं होतं मी बरोबर सकाळी येईल 8 वाजता मी माझ्या टायमात आलो आणि काय नाही मी दिवसभर जरी कीर्तन केलं तर तुम्ही काही सुधारणार नाही त्याच्यामुळे जास्त कीर्तन करून फायदा नाही ज्ञानेश्वर खाली बसा उठू नका कोणी